हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो हॅलो वाढवतो गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया हॅलो चेक हॅलो आमची माऊली अखंड झोरे कुळाची कुलदेवता इफेक्ट नाही अखंड झोरे कुळाची कुलदेवता आई जानाई तिच्या लेकरानं अवघ्या एक 12-13 फक्त लेकरं आणि त्यांनी या नाट्यगृहामध्ये या हंगामातला पहिला कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला पण काय दुर्दैवी नेमका कार्यक्रम दिवशी तांत्रिक अडचण आली पण त्या तरुणाईनं अजिबात न डगमगता ज्या रसिकांनी त्यांच्यावरती जो विश्वास दाखवला होता त्या विश्वासाला तडा न देता त्याने इथपर्यंत पुन्हा एकदा संघर्ष करत आज तो कार्यक्रम यशस्वी करून दाखवला। आज या संयोजनाचे प्रमुख बाळासाहेब त्यांची आई ऍडमिट आहे आणि असल्या संकटात देखील हा माणूस सगळे दुःख लपून आपल्या शिलेदारांना सोबत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करतो। तुम्हाला शाहिरी मानाचा मुजरा नटेश्वर तुम्हाला काही कमी पडला तर बरं आपण एका बाजूला जायचं गमतीत आपला तो पैसे आहे तर या ठिकाणी शाहिराने अप्रतिम मारी केली त्याच्याबद्दल तोड नाही। सगळ्यात महत्वाचं की शाहीर शेवटच्या गाण्याने तुम्ही बोलला उद्या तुम्ही या कोकणात हिरो असणार हा तुम्हाला शब्द आणि शाहीर खाल्लेल्या ताटात घाण करणारे काही असतात त्यांना एवढ्या गोड गळ्यामध्ये गोड शब्दामध्ये प्रत्युत्तर शालीतून चप्पल मारल्यासारख्या आज तुम्ही ते मारले। मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा सुरुवात करूया। स्वागतम स्वागतम सुस्वागतम विद्या देवता आई शारदा माता बुद्धी देवता श्री गणेश या महाराष्ट्राचा दैवत आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि यांचा विचारांचा अखंड वारसा पुढे घेऊन जाणारे शाहू फुले आणि आंबेडकर या हिंदुस्थानामध्ये पहिल्यांदा स्वातंत्र्याची ठिणगी पेटवली तो चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर मल्हार शाहीचे संस्थापक मल्हारबा होळकर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर संत बाळूमामा ज्यांना मनाचा मुजरा करत माझ्या गावचं ग्रामदेवत आई नवलाई देवी आई विठलाई देवी म्हणे देवडोकर माझ्या राज्याचा मालक म्हणे केदारली देव चव्हाटा देव कोलस्तेश्वर नटेश्वर रंगमालक आई मुंबादेवी जीवनाने आई आणि आई जानाई देवी याला नमस्कार करून मोहदादी बाबूरावले घराण्यातील युवाशंकर यांचे नारायण गुलाव बाब्या राजाराम बाबा विशाल गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर यांचा मी शिष्य तुरेवाला शाहीर विकास बाबोरे शाखा जय हनुमान नाथ मंडळ पन्हाळजे कोटवाडी यांच्या सोबत माझी सावली म्हणून राहिलेला माझा संदेश होते अतुल इंद्रे अजित चव्हाण अमोल गणेशकर आणि रोहित लिके आणि आज खूप दिवसानंतर मला साऊंड लाभलेले आपली घरची साऊंड सर्व प्रथमेश दादा आणि सगळी मंडळी तुम्हाला सर्वांना मला समजून
शक्ती तुला जर पंढरी असेल तर आयोजन विठ्ठल रुक्माई असते आणि आजची माझी विठ्ठल रुक्माई आई जाणायची मित्र मंडळ धोरेवाडी गाव पिंगळे तुम्हा सर्वांना मला नमस्कार करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. या ठिकाणी खूप सारी माणसं आहेत. नाव सगळ्यांचे घेणं शक्य नाही, मात्र काही नावं घेतल्याशिवाय पुढे जाणे अशक्य आहे. तर या ठिकाणी ज्यांच्याकडे बघून आम्ही या कलेकडे आलो वळलो ते शक्तितुरा जर नभांगण असेल, शक्तितुरा जर युनिव्हर्स असेल, त्या नभांगणातील ध्रुव तारा एकमेव शाहीर रामचंद्र घाणेकर ही माझी माऊली या ठिकाणी आहे. अशी माऊली जर समोर असेल आणि कार्यक्रम करायचा आहे प्रचंड दर्पण. अनेक मंडळी आहेत. मंडळाला एका वेगळ्या उंचीवर नेणारे आमचे मित्र सुधाकर मास्कर आहेत. अखंड माझा ऋणानुबंध परिवार आहे. फार भावनिक झालेलो आहे, भावुक झालेलो आहे. विकास कोलापटे माझा आलेला आहे. दुर्वाप्रियेची लेखड आलेली आहेत या ठिकाणी. दिगंबर भोड माझा आला आहे. शाहीर नितीन रसाळ आहेत. माझे पाठीराखे रामचंद्र जांगळे असतील, मंगेश शेडगे असतील, प्रवीण डोईफोडे, शाहीर संतोष कोलापटे माझा पाठीराखा आहे. ज्यांचा जीवावरती मी नाच करतो तो माझा गणपत लांबोरे, सचिन कोलापटे आहे, माझा विराज आहे, माझा रवींद्र आहे. या सर्वांना मनाचा मुजरा करून चंदू शेळके आहे. गोल्डन इंडियाचे शशी गोवळकर आहेत. त्याचप्रमाणे सुरेश चिबडे आज माऊली आज आलेले नाहीत. त्याचे चिरांची उदय चिबडे माऊली आहेत. अनेक मंडळी आहेत. विनोद फटकरे आहेत. प्रकाश पाजने आमचे प्रतिस्पर्धी शाहीर, मानाचा मुजरा तुम्हाला. त्यानंतर उमेश पोटले आहेत, विनोद फटकरे आहेत, जितेश रेवाळे आहेत, निखिल गुरव आहे, शाहीर मंगेश यादव, पत्रकार उदय दंदणे, चंद्रकांत धोपट माऊली, बलराम तांबे, भास्कर आगरे, प्रथमेश जैन, माझे प्रतिस्पर्धी आनंद भावकर आहे या ठिकाणी आहेत. नंतर एकीकरण समितीचे निलेश रसाळ आहेत, शशिकांत मांडवे, राजेंद्र माईल, संदेश जोदम आहेत, उदय चिबडे, कवी संदीप चाचे, गायिका साक्षी चाचे. सर्वांना मनाचा मुजरा करून कार्यक्रम करूया. आणि शाखा क्रमांक 119 नितीन गावडे माऊली आले टायगर ग्रुपचे. तर हा जो याचा वापर करून काहीतरी बोलायचं, हातात माईक आला आणि काहीतरी ओकायचं, कोकणकरांना नावं ठेवायची. पण त्या कोकणकराची या लोककलेचा मालक नटेश्वरानंतर जो वाडवडील आहे, ज्याच्यावर माझी कविता आहे, हे वंदन तुम्हाला, हे वंदन त्या माझ्या वाडवडिलाला. कुणी लिंपली असेल चूल, कुणी मारली असेल फूक, कुणी लिंपली असेल चूल, कुणी मारली असेल फूक, हरका कुंड्याच्या भाकरीनं कशी भागली असेल भूक, कशी भागली असेल भूक. पायरी तिघावांचे घाव, किती हाताला या फोड, मेढी वाशांच्या संगतीला, चापरा संगयाची जोड, चापरा संगयाची जोड. अवघ्या कौलांना जोडून कोण्या भारणाच आड, किती बिराड कोसली नाही बिल नाही भाड, किती रक्ताळल्या जखमा, किती झेले नवे भाव, किती झाले असतील गुन्हे, आकडी कोयतीला ठाव, आकडी कोयतीला ठाव. मरणानंतरचा निरोप पेरलं धनला या सोन, मरणानंतरचा निरोप पेरलं धनला या सोन. सर्वाधी वाट वर्णया सांगा गेलं असेल कोण, सांगा गेलं असेल कोण, सांगा गेलं असेल कोण. त्या वाडवडिलांना म्हणलेली वहिवाट, त्या वाटेनं कुणाला जाता आलं तर जा, नाहीतर स्वतःची वाट तयार करा. मात्र त्या वाटेचा
विध्वंस करण्याचा प्रयत्न करू नका. कार्यक्रमाला सुरुवात करतोय तत्पूर्वी या ठिकाणी आमचे आधारवड, आमच्या ऋणानुबंधच्या आधारवड तात्यासाहेब आणि काकासाहेब या ठिकाणी राजू काका जांगळे आहेत. तात्यासाहेब किती वर्षानं तुम्हाला पाहिलं आणि आमचा देवदर्या दादा येडगे अनेक मंडळी आहेत. माझा आबाय कुणाचे नाव घेऊन सगळे आमची मानलेली आहेत. सर्वांना मानाचा मुजरा करून स्तवन करतोय. त्याच्या आधी वंदना. बंधु सोयरा तुझी आमुचा निश्चय खरा शरण तुझवी विघ्न भंजना हे दयानिधे श्री गजानना. या ठिकाणी माझा धनी संत बाळूमामा यांच्या चरणाशी स्तवन ठेवत आहे. शायरीने फार स्तवन गायलेलं आहे, गट छान गायलेला आहे. आणि मला बोलले कन्नू कन्नू या आलो एवढंच बोलले मला, बाकी काय बोलले नाही. या काही चार द्या बघू. असा महादेव मोठा जती दिस जातो परिश्रमान तरी वारी नित्य नेमान. दिस जातो परिश्रमान तरी वारी नित्य नेमान. घेतलं जवळ हो प्रेमान र माझ्या संत बाळू मामान. घेतलं जवळ हो प्रेमान र माझ्या संत बाळू मामान. परिश्रमान गरिवारी नित्य मान. दिसतो परिश्रमान गरिवारी नित्य नेमान. जवळ प्रेमा माझ्या संत बाळू मामा. जवळ प्रेमा माझ्या संत बाळू मामा. शेतकऱ्याला गुन्हा पोराची कशी लावा मसराची. करणाशी मी मान तुझ करणाशी मी मान. तुझा संसार मगतो मान. तुझ करणाशी मी मान. तुझा संसार मगतो मान. संत बाळू मामा.
माझा राजा राम हे गरीब माझे विशाल प्रभाकर याच्या करणाची विधान विशाल प्रभाकर याच्या करणाची विधान माझ्या संत वाढू दिसता तो परिश्रमाला दिसता तो परिश्रमाला रविवारी निसने दिसता तो परिश्रमाला रविवारी निसने जवळ हो प्रेमान माझ्या संत वाळू मान बोल श्री गणपती गजानन बोल तू रे अखंड हरदासवलीचा भीमाशंकर बाबा राजाराम बबन विशाल गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर नवलाई देवीनाथ मंडळ केंद्रीय धनगरवाड्याचा गणपती बाप्पा जयेश कालकर दादा यांच्याकडून स्तवनासाठी 500 रुपये प्रथमेश जैन आमचे नांदेडे जावई विकास लांबोरे आणि संदेश उगते दोघांना 200 रुपये आले 400 रुपये आले त्यानंतर दीपक संग्राम माईल माऊली यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद धन्यवाद आणि पैसे परत आलेले आहे थांबा सचिन रघुनाथ सूर्यमाऊली देवरूप लांबोरे गोवांसाठी 200 रुपये प्रथमेश जैनचे बाईक पार्टनर आणि त्यानंतर राजू जांभळे माऊली आमचे काकासाहेब आमचे आधारस्तंभ बाळूमामाच्या गीतासाठी 1001 रुपयाचे पारितोषिक प्राणस्पर्श धन्यवाद आणि हरेश टोकरे कळवडे गोवा घासून गाव दे आपला माणूस पांडुरंग गोरे गाव मूळ यांच्याकडून 100 रुपये आणि हरेश टोकरे कळवडे यांच्याकडून 100 रुपये आणि उदय दंदाडे माऊली पत्रकारांकडून 100 रुपये आलेले आहेत धन्यवाद 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 प्रियांश वैभवकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आणि मगाशी आमचं वेरूळीतले गोल्डन इंडिया फॅसिलिटी मॅनेजमेंटचे शशी गोवळकर जितक्या माझ्या बारीला प्रत्येक बारीला ते येऊन 1000 रुपये देत आहेत प्रत्येक वेळी काय करायचं नाही आहे आणि शशी गोवळकर आणि वाकी गुहागरचे आहेत सॉरी शशी गोवळकर यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आणि परत आलेलं पैसा आमचं जाऊ कोकणामध्ये हा गण घ्यायचा आहे जितेश रेवाळे गाव दापोली धन्यवाद तालुका दापोली यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाऊ कोकणामध्ये जरा पुढे
जिकडे तिकडे चर्चा म्हणे निसर्ग तिथला हिरवागार स्वर्गावा तरतो तिथ तू जाणार कधी स्वर्गावा तरतो तिथ तू जाणार कधी हो जाव कोकणामध्ये ह्या गणपती सणासुदी हो जाव कोकणामध्ये गणपती सणासुदी हो जाव कोकणामध्ये गणपती सणासुदी आता आमचा गण या बारीचा गण पुसून ठेवला कप्तक अष्टमहाव पुसून पुसून ठेवलंय देवारान रंगवून ठेवलंय पाट पुसून ठेवला देवारान रंगवून ठेवलंय पाट असून फाटका बापन माझ्या सजवून ठेवलंय थाट सार घरदार पाही वाट सार घरदार पाही वाट आता उगवेल सोन पहाट सार घरदार पाही वाट आता उगवेल सोन पहाट पुसून ठेवलंय देवारा ठेवलंय पाट असून फाटका बापन सजवून ठेवलंय थाट सार घरदार पाही वाट आता उगवेल सोन पहाट सार घरदार पाही वाट आता उगवेल सोन पहाट विश्वास करती जे वाट झालं अंतरलेल्या कोणत्या वाट झालाच त्यांची मशाल काही दिशेच्या वाटा उजळल्या प्रसन्न गावर हाट काही दिशेच्या वाटा उजळल्या प्रसन्न गावर हाट सोनकळीच्या फुलामध्ये वाट सजले नक्षी ताट सोनकळीच्या फुलामध्ये वाट सजले नक्षी ताट सार घरदार पाही वाट एकमेव तू देवा देवी वाकडी होईल करून घावी सेवा तुझ्या रूपानं माझ्या शिवारी तुझ्या रूपानं माझ्या शिवारी सोनेरी वहिवाट तुझ्यामुळे हे आम्हा गवसला दिव्य यशाचा थाट सार घरदार पाही वाट सार घरदार पाही वाट आता उगवेल सोन पहाट सार म्हणले नानी वाट आता उगवेल सोन पहाट पुसून ठेवला देवाला पुसून ठेवला देवा रंगवून ठेवलाय पाट असून फाटका बापन सजवून ठेवलाय थाट सार घरदार पाही वाट
शाहीर आता बुवाने गवळणीमध्ये लय मागमाग एक कुठला पण शब्द आणलेला आहे बुवाने, हरकत नाही, प्रेमाने घेतली आहे वारी आणि वर चाल द्यायला सांगितलेली आहे. तर बुवा मला म्हणतात हे कन्नो, नंतर अजून काही नन्नू बोलले काय, नन्नू नन्नू, हे नन्नू आलं पैसे. तर राजू शेळके बारे घासून जाऊ दे बुवा, धन्यवाद. 100 रुपयाचं पारितोषिक. थांबा आल्यापेक्षा देऊ. तर मला म्हणते हे नन्नो, हे आता बाय माझे, आता तुला मी काय म्हणलो, पण आताचे काय मी म्हणलो. आता बघा, मी पहिला 3 वर्षापूर्वी आमची वारी झाली, 2 वर्षापूर्वी गमतीने म्हटलं इक्या पक्याची आज हाय जोडे, आणि आदरण नावच्या सुरेश भाऊने घेतलं होतं. यांना तो गैरसमज झाला असेल, तो गैरसमज झाला असेल तर मी क्षमा. आणि आज मात्र बुवानी इक्या पक्क्यावरनं गाणं घातलं. ह्याला म्हणतात गमत. म्हणजे तुमच्या घरापर्यंत जायची गरज नाही. म्हणजे आमचा प्रकाश पांडे बुवा का आता मागे पडले काय कळत नाही, लोकांच्या काय आवडी निवडत काय कळत नाही. पण असा शाहीर म्हणजे शास्त्र सुद्धा गाऊन बांगडीसारखा आवाज आणि उत्तम श्रवणी असं त्यांची लेखणी आहे आणि आवाज आहे. आणि तरी पण का लोक बाकीच्यांना अशा कुणाकुणाला पसंत करतात कुणाच ठाऊक. मात्र हमने को बोला हमरे को तुम बोला नन्नो कन्नो, मग आता मी तुला काय म्हणतो, हे माझे धन्नो, हे माझे पके पके धन्नो, सुनने का अभी चाललंय भारी चाली कुठं कुठं करतात माहिती. तर त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की मुकुटामध्ये किती मणी आहेत, मोती आहेत, जे काय आहे. तर शाहीर ज्याप्रमाणे आणि 2-3दा बोललो ज्ञानी आहेत, ज्ञानी आहेत, हे आमचं वाचन नाही, आमचं वाचन कमी आहे, हे आम्ही आता तुमच्या चाली विचारतो, थोडं थोडं व्हायचं वाचलंय. मात्र आमचे पाठीराखे होऊन राहिलेले प्रभाकर धनावडे सारखी मंडळी आमच्या आयुष्यात आहेत आणि ते सात्विकता पुरवत आहेत. बाबूरंगले घराणे ज्याप्रमाणे शंभूराजू देसाई शंभूराजू आमचं घराणं आहे, त्याचे ध्रुव तारा आम्ही यशाप्रमाणे म्हटले आणि त्यांच्या पावलावर फक्त आम्ही पाऊल टाकू शकतो. रामचंद्र घाणेकर कधी कोणी होऊ शकत नाही. आणि असं ज्याप्रमाणे त्या घराण्याचं नाव मोठं केलं, बाबूरंगले घराण्याचं आम्ही छोटासा कोणतरी किरण आहोत, आम्ही प्रयत्न करतो. आणि मात्र बुवा बाबूरंगल्याचा शाहीर, त्या वंशावळीचा शाहीर कधी खोटं बोलणार नाही. जे हिंदू शास्त्रामध्ये, हिंदू धर्मग्रंथामध्ये अनेक ग्रंथ आहेत, वेगवेगळे उल्लेख असतात, मान्य करत नाही. पण तुमचा प्रश्न असा आहे की त्या मुकुटामध्ये किती मोती होते किंवा किती मणी होते. तर शाहीर ज्याप्रमाणे गोरस होतं, दही दूध ताक लोणी हे भौतिकदृष्ट्या आम्ही ते दिसायला गोरस होतं, मात्र आत्मज्ञानाच्या विचारानं त्याची वेगवेगळी आयुष्याची या ब्रह्मांडाची महती आहे. म्हणजे नंदाच्या 9 लक्ष गायी त्या जरी भौतिक आयुष्यात नसल्या तरी त्याची वेगवेगळी आत्मज्ञानाची त्या बाजू आहे. आणि त्याचप्रमाणे तुम्ही जो भाग विचारलाय त्याचा मी प्रश्नाचं उत्तर देतोय. तर शाहीर भगवान श्रीकृष्णाच्या मुकुटात 27 मोती आणि 1 मोरपीस होतं. 27 मोती आणि 1 मोरपीस होतं. हे 27 मोती म्हणजे निसर्गाचं 27 नक्षत्र होय. आणि श्रीकृष्णाच्या मुकुटात ही नक्षत्र फिरत होती कारण तो ब्रह्मांडाचा मालक होता. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. मान्य करा अशी अपेक्षा आहे. मान्य नाही केलं त्याला खोटं नका ठरवू, एवढं मी तुम्हाला म्हणेन. आता माझा प्रश्नाला प्रश्न आलाच पाहिजे. तर शाहीर अवघी जिंदगी पूर्ण आयुष्य ती अन्याची राधा असताना तिनं वंदलं, कायम स्वरूपी आपल्या अंतरी भजलं त्या श्रीकृष्णाला, तुमच्या भाषेत नन्नूला. तर शेवटला जेव्हा ती मथुरेत असताना ती मृत्यू पावली, त्याच्या आधी मात्र तिनं आपल्या अन्याची पूजा का केली एवढंच तुम्ही सांगायचं. आणि तुम्हाला चाल दिली पाहिजे. मी माझ्या चाली हिसाब तुमच्या चाली कुठल्या घेऊन काळमणी असं ठेवून कालावी दोष कुणाला, गवळ्या घरी प्रीत खरी मग घोर का मनाला,
घे समजून खाणा खुणा तुला पुसतो हा कान्हा जीव होतो वर खाली दादा माझा जीव झाली काय करू सांग या क्षणा आग धान्नो बाई काय करू सांग मी या क्षणा बरोबर हे बरोबर चालू म्हणतात ओ मास्टर बरोबर हा चाली मी देतो माझ्या हिसाब बुवा द्या पटवून आणि आता माझी चाल तुम्ही द्या आय नो काय पैसा अरे दे पहिले द्या बाबा राजू शेळके 100 रुपये बारी घासून जाऊ दे बुवा शशिकांत जांगे माऊली नाव राहिलं 200 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद हरेश टोकरे तळवडे 100 रुपये आपला माणूस पांडुरंग गोरे 100 रुपये दादा आणि तर मधला आमदार आलं आमदार किरण भैया सामान यांचे कट्टर समर्थक दादा येडगे 1001 रुपयाचं पारितोषिक तरी मधला उधारी कशी करायची असं मागून घ्यायचं आपल्या माणसाकडनं साई सेवक प्रतीक नटे गाव फुलादपूर 200 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद तर आता बुवांना गवळण देऊया बुवा जेव्हा तुम्ही जे माझा मन जिंकलं ना तुम्हाला काय सांगू पाहिजे बुवा अरे कुठलं शब्द आणलं 5व्या गाण्याचं तुम्हाला 500 रुपये बक्षीस मिळून जाणार आहे अजन्म नाही चाल वेगळी आहे माझ्या संगीताला माझ्या चालला आहे हृदय वसंत फुलताना असा अजन्मा खंड प्रेमान कानाची दिवाणी झाल्यावर अहो अजन्मा खंड प्रेमान कानाची दिवाणी झाल्यावर का केलीस पूजा तो नवऱ्याची हे धनो का केलीस पूजा तू नवऱ्याची तुझं मरण जवळ आल्यावर अजन्मा खंड प्रेमान कानाची दिवाणी झाल्यावर अजन्मा खंड प्रेमान कानाची दिवाणी झाल्यावर का केलीस पूजा तू नवऱ्याची केलीस पूजा तू नवऱ्याची तुझं मरण जवळ आल्यावर अजन्मा खंड प्रेमान कानाची दिवाणी झाल्यावर अजन्मा खंड प्रेमान कानाची दिवाणी झाल्यावर
शब्द बोलले आपण तेवढंच भांडवल आलं पैसे. विनायक चौगले रोहित चौगले यांस ट्रक ड्रायव्हर साठी फरमाईश घेऊया. आहे रे बरोबर बोलचा प्रश्न बघूया. रस्त्याचा राजा ड्रायव्हर माझा, रस्त्याचा राजा ड्रायव्हर माझा उदार जीवावर, हातात स्टेरिंग करतोय डेरिंग विश्वास देवावर. साऱ्या ड्रायव्हरचा ट्रक ड्रायव्हरचा नाद खुळा अर्धी जिंदगी रस्त्यावर. ट्रक ड्रायव्हरचा नाद खुळा अर्धी जिंदगी रस्त्यावर. रस्त्याचा राजा ड्रायव्हर माझा उदार जीवावर, हातात स्टेरिंग करतोय डेरिंग विश्वास देवावर. साऱ्या ड्रायव्हरचा नाद खुळा अर्धी जिंदगी रस्त्यावर. ट्रक ड्रायव्हरचा नाद खुळा अर्धी जिंदगी रस्त्यावर. तर शाहिरांचा प्रश्न आहे आमचा. शाहिरांचा प्रश्न आहे की खूप जुना प्रश्न आहे त्यांचा. गाजलेला प्रश्न आहे की माणसाची सृजनशीलता कधी नष्ट होते आणि जेवढ्या त्यांच्या अटी आहेत त्यांच्या बाजू आहेत त्या सोडवून आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला ते मान्य नाही, त्यांच्या ग्रंथानुसार ते नसेल. मात्र आज आम्ही पुन्हा एकदा प्रयत्न करतो आहे. तर कोणत्याही धर्माचा मूळ उद्देश, कोणत्याही धर्माचा मूळ उद्देश मानवी जीवनात सत्य, शांती आणि कल्याण घडवणे हाच असतो. परंतु जेव्हा तोच धर्म अंधश्रद्धेचा, भीतीचा किंवा मर्यादांचा आधार बनून त्या संशोधक वैज्ञानिकावर विपरीत परिणाम करतो तेव्हा माणसाची सृजनशीलता नष्ट होते. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. ग्रंथाचं नाव वेद आणि भेद समीक्षण आणि लेखक आहेत धैर्यशील उपाध्याय. अपेक्षा आहे उत्तर तुम्हाला पटेल. आणि माझा प्रश्न शाहीर तुम्हाला प्रत दिलेली आहे. रसिकांना माहिती आहे की शेती करताना कमरेला आकडी गोळती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बळीराजाला कोणी वरदान दिलं. आमच्या प्रश्नाचं उत्तर भूमाता रहस्य कथा या ग्रंथात मिळेल. आणि शंकर आणि खंडोबा हे सोडून सांगायचं आहे. तर बुवा बोलले आमची वाट लागली म्हणून या प्रश्नाचे उत्तर शोधा चाल लावया चालीची. अहो या प्रश्नाचे उत्तर शोधा चाल लावया चालीची. आणि जमान नसेल तर धन्नो भोवा, अरे जमान नसेल तर पटकने भोवा. वाट धराव तुम्ही घरची, जमान नसेल तर वाट धराव चकट भोवा तुम्ही घरची. Africa.
तात्यासाहेब शेंडगे, आमचे तात्यासाहेब जयसिंग तात्या शेंडगे, शेंडगे कुटुंबाचे आधारस्तंभ, आमच्या समाजाचे पाठीराखे, ऋणावर्तीचे पाठीराखे आदरणीय तात्या शेंडगे माऊली 1001 रुपयाचं पारितोषिक. संतोष पटकारे आलेले आहेत आमचे मित्र, 501 रुपयाचं पारितोषिक. संतोष दादा थँक्यू. वेदांत नात्रे या चिमुकल्यासाठी 501 रुपये. सचिन मुंबई आमचे ऋणावर्तीचे अध्यक्ष, आमच्या बारक्यासाठी नाट्य कुठं आहे. त्याच्यानंतर श्री राजाराम शिंदे माऊली धन्यवाद. चरण स्पर्श माहितीने तुम्ही आले, नाव राहिलं तुमचं. 1001 रुपयाचं पारितोषिक राजाराम शिंदे. तर मी एकच आवाहन करेन, आज ज्याप्रमाणे शाहिरांनी आमच्या प्रकाश पारखे बुवांनी आया बहिणींची मान इज्जत मंडळाची जाणीव ठेवून या ठिकाणी कार्यक्रम केले, त्याने असे अनेक कार्यक्रम आमच्या रामचंद्र घाणेकर माऊलींसोबत केलेले आहेत. मी माझ्या मनाचं बोलतोय, याचा कोणी विपर्यास करू नका. मी एकच सांगेन की प्रत्येकाला एक आयुष्य असतं, जीवन असतं. वार्धक्य प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. आणि आज आमचा वाघ, आमच्या तुऱ्याचा वाघ, या शक्तितुऱ्याचा बुलंद आवाज रामचंद्र घाणेकर वयामानानुसार वार्धक्य आलेला आहे. काही इडापिडा आहेत. आज अनेक व्यासपीठांवरती त्यांना पुष्पगुच्छ देतात, सन्मान देतात, पुरस्कार देतात. पण एखादा पुष्पगुच्छ 500 रुपयाचा असतो, तो दुसऱ्या दिवशी त्याचं निर्माल्य होतं. तर मी एकच सांगेन, लहान थोडी मोठा घास घेतोय की या उतरत्या त्यांना पैशाची कमी नाही, त्यांची मुलं आहेत, त्यांनी पण या कलेतून चांगलं कमवलेलं आहे. मात्र या दवा पाण्याच्या वेळेला जर कुणी असे व्यासपीठावर गेल्यानंतर आयोजकांना नम्र विनंती आहे, एक तुमचा लहान भाऊ म्हणा, की त्या पुष्पगुच्छाचं आर्थिक मदतीचं अगदी एक नोट असू दे, ती त्यांच्या खिशात जायला हवी. मला माहिती नाही या वाक्याचा काय विपर्यास करतील, पण मी त्यांच्या पायाजवळची धूळ या नम्रतेनं मी हे तुम्हाला आवाहन करत आहे. आम्ही देखील आमच्या शाहिरांच्यासाठी काही करता येईल तर करू. चुकभूल क्षमा. शाहिरांना माझ्या दुसऱ्या बनेला शुभेच्छा. शाहीर विकास लांबोरे यांचे शिष्य राजापूर तालुक्यातील भालवली गावचे विजय जांगळे यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक. परवाच्या कार्यक्रमात त्यांचं नाव राहिलं, क्षमा करा. आणि या ठिकाणी सुरेश गोरे बाळूमामाची फरमाईश आहे, 200 रुपयाचं पारितोषिक आहे प्राणीमित्राचे. आम्ही दुसऱ्या बारीत घेऊया, कारण बुवानी 15 मिनिटं जास्त घेतले. पण आपली धन्नो आहे, नवरी आहे, आजची आदिमाई आहे. बाईला नटायला थोडा जास्त वेळ लागतो. नवरा आपला कसावा नसला तरी येतो, तरी बाई आमचे पदर घेतलेले नाही डोक्यावर. हरेश कोकरे तळवडे 100 रुपये लहान मुलांसाठी करून घ्या. तर बुवा जसं बारी पेटवशील तुम्ही शास्त्रोक्त बारी केली, आम्ही प्रयत्न केलेले आहेत. आणि चालीबिली सोडून द्या, काही विसरतो त्याला करणार काय. तर तुम्हाला शुभेच्छा. आणि जसं तुम्ही जाशील तसं आम्ही मागणं येणार, आम्ही तसं जाऊ. इतक्या पक्क्याची आज हाय जोडे, 10-15 मिनिटं थांबा थोडे. शुभेच्छा देतो आणि वारी संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.